नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी व 5वी साठी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तसेच सैनिक स्कूल, नवोदय, MTS, BTS यासारख्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी सराव म्हणून आपण आजपासून सराव प्रश्नपत्रिका सुरुवात करणार आहोत. पहा, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सुरू करताना याच्या प्रश्नपत्रिका पहिली प्रश्नपत्रिका याच्यामध्ये 2 पेपर असतात. पहिला आहे मराठी व गणित 75 प्रश्न गुण 150 आणि दुसरा पेपर असतो तो इंग्रजी आणि बुद्धिमत्ता 75 प्रश्न 150 गुण. आज आपण मराठी व गणित याची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 सोडवत आहोत. चला तर पाहू. विभाग 1 मराठी प्रथम भाषा. प्रश्न पहिला 1 ते 3 साठी खाली दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिले आहेत. योग्य पर्यायाची निवड करून त्या मागील क्रमांक उत्तरपत्रिकेत चौकटीत लिहा. पहा, इथे आहे जशी हा उतारा आपल्याला प्रथम वाचायचा आहे, त्याच्यानंतर हे त्याच्या खालचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचावा लागेल. जशी भावना तशी फळे देणारे ग्रंथाशिवाय दुसरे कोणीही नाही. इतके असूनही तुम्ही त्यांना जसे वागवून घ्याल तसे वागण्या इतकी लीनता ग्रंथाच्या अंगी असते. अहर्निश तुमच्या सेवेला अविश्रांत सादर होणारा ग्रंथासारखा दुसरा सेवक तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही स्नेही या नात्याने जवळ ओढली तर ते स्नेहाप्रमाणे गोड वागतील व सर्वस्वी निस्पृह असाच सल्ला देतील. शिष्य या नात्याने तुम्ही त्यांचा आदर केला तर मानवी गुरुप्रमाणे ते तुम्हाला शिणविता विद्या देतील. पहा, आपण हा उतारा वाचलेला आहे. आता आपण त्याचे प्रश्न पाहणार आहोत. पहा, प्रश्न पहिला, जशी भावना तसे फळ देणारे कोण? जशी भावना तसे फळ देणारे ग्रंथ. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न दुसरा, स्नेहाप्रमाणे वागताना ते आपल्याला कसा सल्ला देतील? स्नेहाप्रमाणे वागताना ते आपल्याला निस्पृह असा सल्ला देतील. निस्पृह. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न तिसरा, ग्रंथासारखा सेवक आपली किती वेळ सेवा करू शकेल? ग्रंथासारखा सेवक आपली रात्रंदिवस सेवा करू शकेल. प्रश्न 4 ते 6 साठी खालील कविता वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बच्चे लोक हो, पावसाळा आला, कवायत करायला रस्त्यावर चला. जर मोडला कुचका काटा, लंगडी घालत घर गाठा. असेल वाटेत ओहळ मोठा, तर लांब उडी टाका. येईल जेव्हा मोठी सर, भिजाल म्हणून पळाच तर. येताच कोठून बेडूक मधी, घ्यावीच लागेल उंच उडी. जागा जेथील असेल निसरडी, तेथे नक्कीच घसरगुंडी. अशी कवायत होईल रगड, राहणार नाही कोणीच दगड. पहा, आता ही कविता वाचून आपल्याला त्या खालील प्रश्नाची उत्तरे शोधायची आहेत त्या कवितेमधून. प्रश्न 4 आहे, रगड हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे? कवायत होईल रगड. रगड म्हणजे या ठिकाणी पुष्कळ. रगडचा अर्थ होतो पुष्कळ. पर्याय क्रमांक 2. 5वा प्रश्न आहे, ही कवायत करावी लागते ती जागा कोणती? ही कवायत करावी लागते ती जागा आहे रस्ता. रस्त्याने जाता जाता ही कवायत आपल्याला पावसाळ्यात करावी लागते. प्रश्न 6, कवितेतील कवायत कोणत्या ऋतूत घडते? कवितेतील कवायत ही पावसाळ्यात घडते. पुढे आहे 7वा प्रश्न, श्री बापू सर टिंब शेजाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवतात. रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार निवडा. हातापाया पडणे, टेंभा मिरवणे, पदरमोड करणे यापैकी नाही.
श्री बापू सर पदरमोड करून शेजाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवतात. पदरमोड करून म्हणजे स्वतः पैसे घालून, म्हणजे स्वतः पैसे खर्च करून ते शेजारच्या मुलांचा खर्च भागवतात. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8वा. गरिबीतून मोलमजुरी करून सीताराम एक दिवस जिल्हाधिकारी झाला. म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खणणे, पदरी पडले पवित्र झाले, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही, सत्तेपुढे शहाणपण नाही. सीताराम एक दिवस जिल्हाधिकारी झाला. म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही. कारण तो मोल मजुरी करून तो अधिकारी झालाय, जिल्हाधिकारी झालाय, म्हणून त्याने टाकीचे घाव पहिले सोसलेले आहेत आणि मग त्याला देवपण आलेलं आहे. म्हणजे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही. पर्याय क्रमांक 3. 9वा प्रश्न आहे कालच आबा येऊन गेला या वाक्याचा भविष्यकाळ ओळखा. भविष्यकाळ म्हणजे पुढे होणारी गोष्ट. उद्या आबा येणार आहेत. पर्याय क्रमांक 2. 10वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षरावर अनुस्वार दिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. तयार होणार नाही सांगितले. द वर अनुस्वार दिला दंड, अर्थपूर्ण शब्द तयार होईल. त वर अनुस्वार तंड, अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. ख वर अनुस्वार खंड, अर्थपूर्ण शब्द तयार होईल. फ वर अनुस्वार दिला फंड, अर्थपूर्ण शब्द तयार होईल. पुढे आहे 11वा प्रश्न. 11वा प्रश्न खालीलपैकी बरोबर पर्याय आहे. अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही तड, मग त वर अनुस्वार तंड होतं, अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 11वा प्रश्न खालीलपैकी बरोबर जोडी कोणती? पारंगत, तरबेज, मंगल, निष्कलंक, संदेश, तपास, कठोर, मेहनत. बरोबर जोडी आहे पारंगत म्हणजे तरबेज. पर्याय क्रमांक 1. 12वा प्रश्न आहे श न अ खूप या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? याच्यापासून शब्द तयार होतं अपशकुन. अपशकुन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शुभ शकून. पर्याय क्रमांक 1. 13वा प्रश्न आहे कार्यक्रमाला सुरुवातीस टिंब वाढवून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रिकाम्या जागी खालीलपैकी कोणता शब्द भरावा लागेल? वाढवून. काय वाढवून? तर नारिकेल वाढवून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 14वा प्रश्न चुकीची जोडी कोणती ते ओळखा. बस्तान बसवणे, स्थिर होणे. दुसरा आहे चेहरा पडणे, पराजित होणे. हुलकावणी देणे, गायब होणे. आणि घरोबा असणे, जिव्हाळ्याचे संबंध असणे. विचारले चुकीची जोडी कोणती ते ओळखा. बस्तान बसवणे, स्थिर होणे हे बरोबर आहे. हुलकावणी देणे म्हणजे गायब होणे हे पण बरोबर आहे. घरोबा असणे म्हणजे जिव्हाळ्याचे संबंध असणे हे पण बरोबर आहे. परंतु चेहरा पडणे म्हणजे नाराज होणे, नाही तर पराजित होणे म्हणजे हरणे याचा अर्थ होतो. मग ते आहे चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 15वा खालील शब्दापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण वाक्यातील अनावश्यक शब्दांचा पर्याय क्रमांक शोधा. आपली उंच लांब शेपटी फारच मारुतीने लांबवली. पहा या वाक्यामध्ये लांब शेपटी फारच मारुतीने लांबवली हेच येणार आहे. उंच ह्या शब्दाचा इथं काहीही गरज नाहीये, अनावश्यक शब्द आहे म्हणून तो आपल्याला काढायचा आहे. आपली लांब शेपटी फारच मारुतीने लांबवली. मग अनावश्यक शब्द आहे उंच. पर्याय क्रमांक 1. 16वा प्रश्न आहे कोणाला काय पाहिजे हे कळत नाही. या वाक्यातील काय या शब्दाची जात कोणती? काय आहे इथे? नाम, सर्वनाम, विशेषण का क्रियापद? हे आहे कोणाला काय पाहिजे हे कळत नाही. या वाक्यामध्ये काय हे
सर्वनाम आहे. पहा 17वा प्रश्न. नीरजने यंत्राची कळ दाबून बाहेर येताच त्याच्या पोटात कळ आली. या वाक्यातील पहिल्या कळ या शब्दाचा अर्थ कोणता? पहा, पहिली यंत्राची कळ म्हणजे बटन किंवा गुप्त किल्ली त्याचा अर्थ होतो. गुप्त वेदना, भांडणाचे कारण, मारामारी, गुप्त किल्ली. जे यंत्राची कळ दाबली म्हणजे गुप्त किल्ली दाबली असा त्याचा अर्थ होतो. पर्याय क्रमांक 2. 18 आहे प्रश्न 18वा. खालीलपैकी कोणता महिना पत्राच्या सुरुवातीला लिहित नाहीत? तीर्थरूप, चिरंजीव, माननीय हे पत्राच्या सुरुवातीलाच लिहितात, परंतु आज्ञाधारक आपण पत्र संपतं त्यावेळेस आपण आज्ञाधारक लिहित असतो. पर्याय क्रमांक 4. सुरुवातीला आज्ञाधारक लिहित नाही, शेवटी लिहितो. म्हणजे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 19 ते 21 खालील संवाद काळजीपूर्वक वाचा व प्रश्नाच्या योग्य उत्तराचे पर्याय क्रमांक लिहा. पहा, हा उत्तर आपल्याला वाचायचा आहे काळजीपूर्वक. रक्तदानासारखे पुण्य नाही. गुरुजी, भूदानही पुण्यकारक आहे ना? होय बाळ, भूदान, अन्नदान, वस्त्रदान ही देखील महत्वाची आहेत, पण दानाने अनेकांचे जीव वाचवता येतात. गुरुजी, आमच्या आईला रक्तपेढीतून आणलेले रक्त सलाईन देतात तसे दिले, त्यामुळे ती वाचली. मुलांनो, तुम्ही आता मोठे होत आहेत, शाळेत येत आहात. प्रजासत्ताक दिना दिवशी आपण रक्तदान करूया असे म्हणून गुरुजी बाहेर पडले. पहा, 19वा प्रश्न आहे. रुग्णांचे जीव कशाने वाचतात? रुग्णांचे जीव रक्तदानाने वाचतात. पर्याय क्रमांक 2. 20वा प्रश्न आहे. हा संवाद कोठे घडला असावा? हा संवाद वर्गात घडला असावा. कोणत्या दिवशी गुरुजींनी रक्तदान करण्याचे ठरवले? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. म्हणजे प्रजासत्ताक दिनाला काय म्हणतात? 26 जानेवारी. पर्याय क्रमांक 1. 22वा प्रश्न आहे. मूळ अक्षराप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द तिसरा येईल? पहा, इथे मूळ अक्षराप्रमाणे जर लावला तर क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य 2 नंबरला, र 3 नंबरला आणि ज्ञ 4 नंबरला, मानसी 1 नंबरला, यास्मिन 2 नंबरला, रागिनी 3 नंबरला, ज्ञानदा 4 नंबरला. असा तर कोणता शब्द तिसरा येईल? रागिनी हा शब्द तिसरा येईल. पहा, 23वा प्रश्न आहे. र, सं, क्ष, स्का, म ही अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करून त्यातील शेवटचे अक्षर कोणते येईल ते सांगा. पहा, याच्यापासून शब्द तयार होईल. संस्कार, संस्कारक्षम आणि आपल्याला विचारलंय असा शब्द तयार होईल, त्यातील शेवटचे अक्षर कोणते येईल ते सांगा. म. पर्याय क्रमांक 3. पुढचा आहे 24वा प्रश्न. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर पहा, बावळट मनुष्य मेष पात्र हे बरोबर जोडी आहे. कपटी मनुष्य सव्यासाची हा पण बरोबर पर्याय आहे. बावळट मनुष्य मेष पात्र. दुसरा आहे कपटी मनुष्य सव्यासाची. आरंभ करणे श्री गणेशा करणे. साधा भोळा माणूस म्हणजे देव माणूस. मग बावळट मनुष्य म्हणजे मेष पात्र हे बरोबर जोडी आहे. आरंभ करणे म्हणजे श्री गणेशा ही बरोबर जोडी आहे. साधा भोळा मनुष्य म्हणजे देव माणूस हे पण बरोबर आहे जोडी. परंतु कपटी मनुष्य म्हणजे सव्यासाची ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 25वा प्रश्न आहे. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? शिवशाहीर बाळासाहेब पुरंदरे बरोबर जोडी आहे. 2 आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही पण जोडी बरोबर आहे. तिसरी जोडी आहे
राजेश्री छत्रपती शाहू महाराज, ही पण जोडी बरोबर आहे. चौथी आहे लोकमान्य जयप्रकाश नारायण. मग लोकमान्य जयप्रकाश नारायण ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 4. आता आपण विभाग 2 पाहणार आहोत. गणित 26 पासून पुढं 75 पर्यंत असे 50 प्रश्न गणिताचे, 25 प्रश्न आपले मराठीचे असतात याच्यामध्ये. मग हे 26 पासून विभाग 2 चालू होतो, 26 ते 75. चला पहिलं गणित आपण पाहणार आहोत. 26वा प्रश्न. 7 दशसहस्र. 7 सहस्र म्हणजे हजार. दशसहस्र म्हणजे 7 दशसहस्र म्हणजे 70,000. एकक दशक शतक हजार 10,000. 9 सहस्र म्हणजे 9,000 आणि 6 दशक म्हणजे 60 आणि 4 एकक बरोबर किती विचारलंय. म्हणजे बेरीज गेली तर 4शी 4, 6शी 6, 0शी 0, शून्यामध्ये 9 मिळवले राहिले 9 आणि 7शी 7 म्हणजे 79,064 हे उत्तर आलं. ते आहे पर्याय क्रमांक 79,064. पर्याय क्रमांक 3. पहा 9 मीटर आणि 9 सेंटीमीटर बरोबर किती. 9 मीटरचे झाले 900 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. म्हणून 9 मीटरचे झाले 9 सेंटीमीटर आणि मग 900 अधिक हे वरचे 9 सेंटीमीटर, मग 900 सेंटीमीटर असं हे उत्तर आलं. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 25चा वर्ग किती. 25चा वर्ग आहे आपल्याला 4थी पर्यंत वर्ग माहित असणं, 25-30 पर्यंत वर्ग माहित असणं गरजेचं आहे. मग 25चा वर्ग आहे 600. 25चा वर्ग आहे 625. 25वा वर्ग आहे 625. 29वा प्रश्न आहे 4,725 मिलीलीटर बरोबर किती लिटर. मग इथे 1,000 मिलीलीटरचा 1 लिटर होतो. मग 4,000 मिलीलीटरचे 4 लिटर आणि वरचे 4 लिटर आणि वरचे हे 725 मिलीलीटर. 4 लिटर आणि 725 मिलीलीटर. 4 लिटर आणि 725 मिलीलीटर. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे आहे 30वा प्रश्न. पहा इथं आपल्याला 375 अधिक 125 अशी बेरीज दिली आहे. मग याची आणि दुसरं पुढे आहे 625 अधिक 125 आणि मध्ये हे चिन्ह दिलं आहे. याची बेरीज केली तर 5 5 10 हाताला 1, 7 8 9 10 हाताला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. आणि पुढे इकडं 5 5 10 हाताला 1, 2 2 4 आणि 1 5, 6 आणि 1 7. मग याच्यामध्ये हे 500 आणि 750 इकडचं उत्तर आलं 750. या संख्येमध्ये ही 750 ही संख्या मोठी आहे. मग आपण या चिन्हामध्ये जी संख्या मोठी आहे त्या संख्येकडे हे मगरीचं हे उघडलेलं तोंड करत असतो. मग आपल्याला हे चिन्ह इकडं द्यावं लागेल. 750 मोठे आहेत 500 पेक्षा. मग हे चिन्ह आपल्याला हे इथे द्यावं लागेल. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 31वा. 26 जानेवारी 2006 रोजी मंगळवार होता, तर यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेस कोणता वार असेल. पहा 26 जानेवारी. इथे 26 जानेवारीला मंगळवार होता. तर मग त्यांनी सांगितले आपल्याला या वर्षी शेवटच्या तारखेस कोणता वार असेल. पहा आता इथे 2006
हे याला 4 ने भाग जात असेल तर हे पूर्ण भाग जात असेल तर हे लीप वर्ष, परंतु 4 ने पूर्ण भाग जात नसेल तर हे लीप वर्ष नाही. 4 एके 4, 4 पंचे 20, 4 शून्य 0, 4 एके 4 आणि बाकी 2 येते, म्हणजे हे पूर्ण भाग जात नाही म्हणून 2006 हे एक लीप वर्ष नाही. लीप वर्ष नाही म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असणार. लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात. इथे 28 आणि हे 26 जानेवारी 31चा जानेवारी महिना असतो 31चा. मग 31 वजा 26, 26 नंतर 27, 28, 29, 30 आणि 31 हे 5 दिवस आणि हे 28 दिवस. 28 अधिक 5, 8 आणि 5 13, हाताला 1, 2 आणि 1 3, म्हणजे 33 दिवस. आणि 33 प्रत्येक एक वार हा 7 दिवसांनी रिपीट होतो. मग आपण त्याला 7 ने भागणार आहोत. 7 एके 7, 7 चौक 28, 29, 30, 31, 32 आणि 33. मग 7 एके 7, 7 चौक 28, 28, 29, 30, 31, 32, 33, 5 राहिले. इथे 7 एके 7, 7 चौक 28, 28 नंतर 29, 30, 31, 32 आणि 33. पुढं 4 पूर्ण होऊन बाकी ही 5 राहते, म्हणून मग 4 पूर्ण 4 मंगळवार आणि मंगळवार नंतर हे 5 दिवस. मंगळवार मग 4 तारखेला हे 4 पूर्ण मंगळवार आणि त्याच्या पुढं 5 दिवस, म्हणजे मंगळवार नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. मग किती विचारलंय आपल्याला? 28 फेब्रुवारीला काय येईल? रविवार. मंगळवार नंतर 5 दिवस. मंगळवार नंतर 5 दिवस बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 28 तारखेला हा रविवार असणार आहे. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 32वा प्रश्न आहे. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांची बेरीज किती? पहा इथे 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या म्हणजे 101 व 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 99 आणि 3 अंकी लहान विषम संख्या आहे 101. यांची बेरीज झाली 9 1 10, हाताला 1, 9 1 10, हाताला 1 आणि 1 आणि 1 2. 200 उत्तर आलं. यांची बेरीज होते 200. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न 33वा. एका आयताची परिमिती 100 मीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल? पहा इथं आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. पहा इथे परिमिती आहे 100, इथे राहिले 2. मग आपल्याला आणि गुणिले L गुणिले विड्थ म्हणजे रुंदी. मग हे 100 हे 2 इकडे घेतले, इथं बे इथे 50. मग L गुणिले W बरोबर म्हणजे लांबी गुणिले रुंदी बरोबर येईल 50. मग आपल्याला L आणि लांबी आणि रुंदीची बेरीज काढण्यासाठी याची बेरीज आली आहे 50. याची बेरीज आली 50. मग आपण L 25 धरू आणि W 25 धरू, म्हणजे लांबी 25 आणि रुंदी 25 असे हे 50 आपण पकडणार आहोत. आता आपल्याला काय विचारलं त्यांनी? आयताचे क्षेत्रफळ आहे तर किती, त्या आयताचे क्षेत्रफळ किती असेल? मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी
गुणिले रुंदी. मग 25 लांबी आणि 25 रुंदी. 25 गुणिले 25 625 उत्तर येणार आहे. ते आहे 625 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 34वा. 10,101 वजा 2,954 बरोबर किती? 10,101 पहा 10,101 इथं घेऊ आपण खाली. 10,101 वजा 2,954. एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक, हजार खाली हजार. एका त्या अंकाखाली तो अंक आपण मांडून घेतला आणि आता आपल्याला त्याची वजाबाकी करायची. मग एकामधून 4 जात नाही, इकडून घ्यावं लागेल. इथे पण 0 आहे, याच्यावर पण काट मारली, वरती लिहिले. 1 मधून 4 जात नाही, याच्यावर पण काट मारली, वरती लिहिले. इकडून याच्यावर काट मारली, एकामधून 9 जात नाही, याच्यावर काट मारली, वरती लिहिले. इथे 0 आहे, याच्यावर पण काट मारली, मधून 2 जात नाही, 0 लिहिला. इथे 1 आहे, याच्यावर काट मारली, एकातून 1 इकडे घेतला, इथे राहिला 0. इथे झाले 10. 10तून 1 इकडे घेतला, हे झाले 11. आणि मग परत 11 मधून 1 इकडे घेतला, इथे झाले 10 आणि इथे झाले परत 10. परत 10 मधून 1 इकडे घेतला, इथे राहिले 9 आणि इथे झाले 11. 11 मधून 4 गेले, 7 राहिले. 9 मधून 5 गेले, राहिले 4. 10 मधून 9 गेला 1 आणि इथे 9 मधून 2 गेले 7. 0 उत्तर आलं 7,147. पर्याय क्रमांक 7,147. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 35वा. 7 लक्ष, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. 7,0207 ही संख्या अक्षरात कशी लिहिणार? 7,07,207. पर्याय क्रमांक 2. 36वा प्रश्न आहे 49,605 ही संख्या अंकात कशी लिहाल? 49,000 पहा इथे 49,605. 49,605. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे आहे 37वा प्रश्न 91 या संख्येचे अवयव असणारी जोडी कोणती? 33 91. पर्याय क्रमांक 2. 38वा प्रश्न आहे सोबतच्या त्रिकोणाची परिमिती किती? पहा त्रिकोणाची परिमिती बरोबर सर्व बाजूंची लांबीची बेरीज. मग इथे पहा हा समद्विभुज त्रिकोण आहे. इथे 10 याला समांतर हा आहे, म्हणजे याची पण लांबी 10 सेंटीमीटर आहे. मग त्रिकोणाची परिमिती येईल 10 अधिक 10 अधिक हे 7. मग 10 आणि 10 20 आणि 10 20 आणि 7 27. मग पर्यायामध्ये 47 17 37 आणि यापैकी नाही, म्हणजे 27 यामध्ये नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. पुढे आहे 39वा प्रश्न 50 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या एकूण किती आहेत? 50 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या एकूण 10 आहेत. ह्या पाठच करून ठेवायच्या आहेत. पुढे आहे 1 ते 50 पर्यंतच्या, 50 ते 100 किंवा 1 ते 100 पर्यंतच्या समूळ संख्या, समसंख्या या सगळ्या आपल्याला पाठ करून ठेवायच्या आहेत. प्रश्न 40वा पुढील पैकी चुकीची जोडी कोणती? पहा इथं 1.25 डझन. 1.25 डझन म्हणजे 12 आणि पुढचे एका डझन मध्ये असतात 12.
मग 12 सव्वा आणि पुढचा पाव हे 12 आणि पुढचे 6 मधले 6 अर्धा आणि 6 मधले 3 म्हणजे 12 आणि 3 15 म्हणजे सव्वा डझन, परंतु इथे 18 दिले. दीड डझन झाले हे चुकीची जोडी आहे. सव्वा रुपये म्हणजे 125 हे बरोबर आहे. सव्वा मीटर बरोबर 125 सेंटीमीटर हे बरोबर आहे. सव्वा दस्ता म्हणजे 30 कागद हे पण बरोबर आहे. परंतु सव्वा डझन बरोबर 18 वस्तू हे चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 41वा प्रश्न. हे रोमन संख्या चिन्हावर हे आहे. हे म्हणजे 6 अधिक 10 10 20 आणि 5 25 आणि 1 कमी म्हणजे 24 अधिक 24 भागिले 5 आणि 1 6. यांची आपण आधी बेरीज करून घेऊ. 24 आणि 6 झाले 30 भागिले 6. 6 पंचे 30. मग 5चं रोमन चिन्ह आहे असं. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पर्याय क्रमांक 4 बरोबर. पुढे आहे 19चा वर्ग किती येईल? 19चा वर्ग येईल 361. पुढे आहे 43वा प्रश्न. शबरी खामगावकर मध्यान्हपूर्व 11:15 वाजता साताऱ्याला जाण्यास निघाली. ती मध्यांतर 11:15 वाजता पोहोचली तर तिने किती तास प्रवास केला? 11:15 वाजता ती निघाली होती. 12:15 1:15 2 तास झाले. 1:15 आणि 1:15 अर्धा तास पुढचा 1:15 आणि 1:15 म्हणजे ते 1च्या नंतरचे 15 मिनिटं आणि 1:15 ते 1 पर्यंतचे 15 मिनिटं म्हणजे अर्धा तास आणि हे 2 तास. अर्धा तास आणि 2 तास झाले 2.5 तास. पुढे आहे 44वा प्रश्न. 3/7 या अपूर्णांकात सममूल्य अपूर्णांक कोणता? तर या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक आहे 21/49. पहा इथे कसं काय. इथे पहा सममूल्य अपूर्णांक म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणलं तर त्याचं उत्तर येतं. त्याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात. म्हणजे 3ला आपण 7ने गुणलं तर उत्तर आलं 21 आणि 7ला 7ने गुणलं तर उत्तर आलं 49. मग 3 7 21 आणि 7 7 49 हा सममूल्य अपूर्णांक आहे. तो आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढे आहे 45वा प्रश्न आहे. ओंकारने 20 रुपयाच्या 3 नोटा 20 रुपयाच्या 3 नोटा 20 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे झाले 60 रुपये. 10 रुपयाच्या 4 नोटा म्हणजे झाले 40 रुपये. झाले 100 रुपये. देऊन 5 रुपयाची नाणी घेतली तर त्याला 5 रुपयाची किती नाणी येतील? मग 100 रुपये झाले. त्याला 5 रुपयाची नाणी त्याला घ्यायची होती. मग 5 1 5 5 2 10 आणि 5 2 10 आणि शून्याची 0 म्हणजे 5 रुपयाची 20 नाणी त्याला मिळतील. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 46वा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरने 20 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर पर्यंत वर्तमानपत्र घेतले. वर्तमानपत्राचा प्रतिदर 3 रुपये होता तर त्याचे वर्तमानपत्राचे बिल किती झाले? पहा 20 नोव्हेंबर हा 31 दिवसांचा महिना असतो. मग 20 तारखेपर्यंत घेतलं. 20 तारखेच्या पुढे घेतलं. मग ह्या 1 आणि 3 मधून 2 गेला. 11 दिवस नोव्हेंबरचे त्याने पेपर घेतला आणि डिसेंबरचे 11 दिवस म्हणजे 11 अधिक 11 2 आणि 2 22 दिवस झाले. मग 22 गुणिले प्रतिदर म्हणजे प्रत्येक दिवशीचा दर आहे 3 रुपये. मग 22 दिवसाचे 3 दुणे 6 3 दुणे 6 66 रुपये होतील. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा आहे 47वा प्रश्न. 1/9 मध्ये आणखी किती वेळा 1/9 मिळवेत म्हणजे बेरीज 3 येईल? पहा 1/9 मध्ये 26 वेळा जर 1/3 मिळवला तर इथं होईल 1/9 अधिक 26 वेळा
म्हणजे 26/9 आणि मग 27 होतील यांची बेरीज आणि इथे 9. 9 1 9, 9 त्रिक 27. उत्तर येईल 3. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 48वा प्रश्न. 9/5, 7/5, 11/5, 13/5 हे 4 अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल? ज्यावेळेस अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यावेळेस आपण जनरली जसं चढता उतरता क्रम लावतो संख्यांचा, तसंच आपण त्याचा अपूर्णांकाचा पण चढता उतरता क्रम लावत असतो. पहा याच्यामध्ये इथे येईल 7 चढता क्रम आहे. सर्वात लहान संख्या प्रथम, मग 7/5, त्याच्यानंतर 9/5, नंतर 11/5 आणि नंतर येईल 13/5. हा चढता क्रम. मग तिसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल? 11/5. पर्याय क्रमांक 4. 49वा प्रश्न आहे. एका स्टील कारखान्यात दररोज 250 डबे तयार होतात, तर तो कारखाना 2 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत चालू होता, तर या महिन्यात किती डबे तयार होतील? पहा याच्यामध्ये 2 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर म्हणजे 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 दिवस. 10 म्हणजे 9 दिवस कारखाना चालू राहिला आणि दररोज 250 डबे तयार होतात. मग 9 दिवसाचे किती डबे होतात? 9 0 0 9 5 45 7 4 9 2 18 19 20 21 22 2250 डबे तयार होणार आहेत. 2250. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पहा खालीलपैकी लांबीचे सर्वात मोठे परिमाण कोणते? लांबीचे सर्वात मोठे परिमाण आहे किलोमीटर. पुढे आहे 51वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या आकृतीत फक्त 3 किरण आहेत? 1 किरण, 2 किरण आणि 3 किरण. पर्याय क्रमांक 3. सोबतच्या आकृतीत क व ग हे बिंदू जोडल्यास काय तयार होईल? क व ग हे बिंदू जोडले तर जी रेषा केंद्रबिंदू मधून जाते तिला जीवा म्हणतात आणि दोन्ही वर्तुळाच्या दोन्ही टोकांना किंवा बाजूंना ते स्पर्श करते आणि केंद्रबिंदू मधून जाते त्या रेषेला आपण जीवा म्हणत असतो. पर्याय क्रमांक 3. कारण ती केंद्रबिंदू मधून जात असते ती रेषा आणि वर्तुळाच्या दोन्ही बाजूंना स्पर्श करत असते. 53वा प्रश्न आहे. पुढील पैकी सममित अक्षर कोणते? सममित म्हणजे सारखे 2 समान भाग पडत असतील तर ते अक्षर सममित. याचे 2 पडत नाहीत, याचे पण पडत नाही, याचे पण पडत नाही, परंतु ही तर आडवी रेष मारली तर के चे 2 सारखे भाग होत आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढील पैकी बरोबर विधान कोणते? 54वा प्रश्न. घनाकृतीला 10 पृष्ठे असतात. बरोबर. इष्टिका चितीच्या पृष्ठाचा आकार चौरसाकार असतो. बरोबर. घनाकृतीला 10 शिरोबिंदू असतात. हे पण बरोबर आहे, परंतु घनाकृती पृष्ठाचा आकार चौरसाकृती असतं हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे विधान घनाकृतीला 10 पृष्ठे असतात हे चुकीचं आहे. इष्टिका चितीचा पृष्ठाचा आकार चौरसाकार आहे हे चुकीचं आहे. घनाकृतीला 10 शिरोबिंदू असतात हे पण चुकीचं आहे, परंतु घनाकृती पृष्ठाचा आकार चौरसाकृती असतो हे बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे आहे 55 प्रश्न. पुढील गटात न बसणारा शब्द कोणता? पहा. पिरॅमिड, धान्याचा ढीग, वीट आणि आईस्क्रीमचा कोन हे सगळे शंकूच्या आकाराचे आहे, परंतु वीट ही इष्टिका चित्तीच्या आकाराची आहे, म्हणजे वीट ही वेगळी आहे. 56वा प्रश्न आहे. 4.009 या संख्येचे वाचन कसे कराल? 4.009. पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 57. 4 3 5 या 4 अंकापासून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी सम संख्या कोणती? सम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या
एकक घरामध्ये 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, ती सम संख्या असते. मग इथे आपल्याला ह्या 4 अंकापासून सम संख्या तयार करायची, म्हणजे हा 4 एकच अंक आहे, तो आपल्याला एककाच्या घरात द्यावा लागेल. आणि लहानात लहान संख्या तयार करायची, म्हणजे आपल्याला लहान संख्येपासून सुरुवात करावी लागेल. मग 1, त्याच्या थोडी मोठी आहे 3, नंतर 5 आणि सम संख्या तयार करायची म्हणून 4 आपल्याला शेवटी घ्यावा लागेल. 4 1354. 1354 ही लहानात लहान 4 अंकी सम संख्या तयार होईल. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 58वा प्रश्न आहे. जान्हवी जाधव एका मिनिटात 4 ओळी लिहिते, तर पाऊण तासात ती किती ओळी लिहिल? एका मिनिटात 4 ओळी लिहिते, तर पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. एका मिनिटात 4, मग 45 मिनिटामध्ये किती? 45 मिनिटामध्ये एका मिनिटात 4 तर 45 मिनिटामध्ये किती हे आपल्याला काढावे लागेल. 4 पंचे 20, 7 2, 4 चौक 16, 17 आणि 18. 180 ओळी ती लिहिणार आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 59वा प्रश्न आहे. आषाढ महिन्यानंतर क्रमाने दुसरा महिना कोणता येतो? आषाढ महिन्यानंतर येतो श्रावण आणि नंतर भाद्रपद. दुसरा महिना आहे भाद्रपद. पर्याय क्रमांक 3. 60वा प्रश्न आहे. पुढील पैकी लीप वर्ष कोणते? लीप वर्ष म्हणजे असे वर्ष की ज्याला 4 ने पूर्ण भाग जातो. ज्या इयरला 4 ने पूर्ण भाग जात नाही ते लीप वर्ष नाही. इथे आहे 1982. याला आपल्याला 4 ने पूर्ण भाग जातो का पाहायचंय. 4 चौक 16, 17, 18 आणि 19. 3 राहिले, वरून 8 घेतला. 4 9 36. 2 राहिला, वरून 2 घेतला, झाले 22. 4 पंचे 20. परत 2 बाकी राहिली, म्हणजे हे लीप वर्ष नाही. पुढचं आहे 1972 भागिले 4. मग 4 चौक 16, 17, 18 आणि 19. 3 वरून घेतले 7. 4 9 36. 1 राहिला, वरून 2 घेतले. 4 त्रिक 12. 0 आले, म्हणजे 1972 हे लीप वर्ष आहे. पुढचे येणार नाहीत. पर्याय क्रमांक 2 हे 1972 लीप वर्ष आहे. इथे पुढे 1994. 4 चौक 16, 3 9, 4 9 36. राहिले 3, वरून घेतले 4. 4 7 28. 4 8 4 8 32. परत 2 बाकी राहिली, हे लीप वर्ष नाही. शेवटचं आहे 2006 आणि 4. 4 पंचे 20. 0 0 0, वरून घेतला 6. 4 1 4. राहिले 2 बाकी राहते. सगळीकडे 2 बाकी राहते, परंतु इथे 1972 पूर्ण भाग गेलाय, म्हणजे 1972 हे लीप वर्ष आहे. 1972. पर्याय क्रमांक 2. 61वा प्रश्न आहे. सोबतचे 2 घन एकमेकावर ठेवले असता निश्चितपणे कोणती आकृती तयार होईल? एकावर एक ठेवली तर इष्टिकाची हा आकार तयार होईल. 62वा प्रश्न आहे. खालील संख्यांच्या आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणत्या संख्या येतील ते ओळखा. 101. इथे 212 ही पुढची संख्या आहे. पुढच्या संख्येतून मागची संख्या वजा केली तर 111 राहतात. परत 323 मधून 212 वजा केले तर 3 मधून 2 गेला 1, 2 मधून 1 गेला 1, 2 मधून 3 मधून 2 गेले 1, 111 राहतील. परंतु
अशी संख्या शोधायची की तिच्यामधून परत ही 323 वजा केले तर उत्तर 111 येईल. मग हे 3 आणि 4, 2 आणि 3 आणि 3 आणि 4, 434 पहिली. 434 परत 434 कोणत्या संख्येतून, परत ह्या इथं आलं 434, परत ह्या 545 मधून 434 वजा केले, 5 म्हणून 4 गेले, 1 4 म्हणून 3 गेले, 1 5 म्हणून 4 गेले, 1 111 राहिले. परत आपल्याला या संख्येतून पुढची संख्या शोधायची आहे का तिच्यामधून 545 वजा केले तर 111 राहणार आहेत. मग 5 आणि 1 6, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, ती संख्या असणार आहे 635 आणि 434. म्हणजे 434 आणि 434 आणि 656. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 63वा प्रश्न. 2700 रुपये देण्यासाठी 2700 रुपये देण्यासाठी 5 रुपयाच्या किती नोटा लागतील? पहा, इथे 2700 रुपये आहेत आणि आपल्याला 5 रुपयाच्या नोटा द्यायच्यात 5. मग 5 एके 5, 5 5 25, 2 राहिले, 5 चौक 20 आणि 0 0, 540 नोटा देता येतील. 540. पर्याय क्रमांक 2. 64वा प्रश्न आहे 2012 साली गांधी जयंती मंगळवारी होती, तर त्याच वर्षीचा बालदिन कोणत्या वारी असेल? पहा, 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि बालदिन 14 नोव्हेंबर. ऑक्टोबर महिना असतो. ऑक्टोबर महिना हा 31 दिवसांचा असतो. मग 31 मधून 2 गेले तर राहिले 29 आणि हे 14 दिवस. 9 आणि 4 3, हातचा आला 1, 2 आणि 3 आणि 4 43. मग 43 दिवस झाले. एक वार 7 दिवसांनी रिपीट होत असतो, परत येत असतो. मग 43 भागिले 7, 7 एके 7, 7 7 7 42 आणि 1 शिल्लक राहिला. म्हटलं 1 बाकी राहिली. 7 42 म्हणजे 6 पूर्ण झाले. 6 मंगळवार पूर्ण झाले आणि पुढे 1 दिवस मंगळवार नंतर येईल. त्याच वर्षी बालदिन कोणत्या दिवशी येतो हे विचारले. इथे आपल्याला विचारले बालदिन कोणत्या वारी असेल. मग इथं 6 पूर्ण झाले मंगळवार आणि पुढे 1 दिवस शिल्लक राहिला. मग मंगळवार नंतर येतो बुधवार. काय हे 1 नंबर. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 65वा प्रश्न. 1 किलो पेरू घेतल्यास 10 पेरू येतात. असे 10 किलो पेरू घेऊन प्रत्येकी 2 रुपयास एक विकल्यास किती रुपये होतील? पहा, इथे 1 किलो मध्ये 10 पेरू, तर 10 किलो मध्ये 10 गुणिले 10 म्हणजे 10 100 पेरू. मग 1 पेरू 2 रुपये. मग 100 पेरूंचे 100 गुणिले 2, 200 रुपये. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 66वा प्रश्न आहे 10 किलोग्रॅम साखर भरण्यासाठी समान वजनाच्या 40 पिशव्या लागतात, तर एका पिशवीचे वजन किती? पहा, 10 किलोग्रॅम साखर भरण्यासाठी समान वजनाच्या 40 पिशव्या लागतात, एका पिशवीचे वजन किती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 अंश किलोग्रॅम इतकं एका पिशवीचे वजन आहे. सॉरी.
पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. 1/4 किलोग्रॅम एका पिशवीचे वजन आहे. पुढचा प्रश्न आहे 67वा प्रश्न. 7.4/8 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंश अधिक पूर्णांकातील अयोग्य रूपांतर कोणते? मग हे 7×8 = 56 आणि 4 60/8 हे बरोबर आहे. नंतर आहे 15/2 म्हणजे हे बरोबर आहे. 30/4 म्हणजे 42/8 आणि 6 आणि 0. 30/4 हे पण बरोबर आहे, परंतु 28/7 हे अयोग्य रूपांतर आहे. पर्याय क्रमांक 4. 68वा प्रश्न आहे. एका अपूर्णांकाची दुप्पट केल्यास 1.5 होतो, तर तो अपूर्णांक कोणता? मग पाऊण आणि पाऊण म्हणजे 4 भागामधले 3 भाग असे पाऊण आणि पाऊण तर एकत्र केले तर त्याचे 1.5 होतो, म्हणजे हा पाऊण आहे. 3/4 म्हणजे 4 मधले 3 भाग म्हणजे पाऊण. मग असे 2 एकत्र केले तर त्याचा 1.5 होतो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 69वा प्रश्न आहे. 40 सेंटीमीटर लांबी व 20 सेंटीमीटर रुंदी असलेल्या एका मोठ्या बर्फीच्या 2 सेंटीमीटर लांबीच्या किती चौरसाकृती वड्या तयार होतील? यामध्ये आपल्याला प्रथम मोठ्या बर्फीचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय. मोठ्या बर्फीचे क्षेत्रफळ, मग त्याच्यात आहे चौरसाकृती आहे म्हणून लांबी गुणिले रुंदी, मग 40 आहे लांबी आणि 20 आहे रुंदी. मग 0ची 0 आणि 4×2 8. 80 ही मोठ्या बर्फीचे क्षेत्र होईल. आणि आता विचारलंय एका मोठ्या बर्फीच्या 2 सेंटीमीटर लांबीच्या किती चौरसाकृती वड्या तयार होतील? मग अशा वड्या तयार करायच्या ज्याची बर्फीची 2 सेंटीमीटर लांबी असणार आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चौरसाकृती वडीचे क्षेत्रफळ बरोबर 2 गुणिले बाजू, याचं क्षेत्रफळ 800. हे इकडे झालं तर हे होईल 400 आणि बाजू हे, मग त्याचं उत्तर येईल 400 वड्या तयार होतील. इथे पहा ध्वज दिनासाठी 17वा प्रश्न आहे. ध्वज दिनासाठी अभिजितने 3940 रुपये व सागरने ₹750 जमवले. शिक्षकांनी काही रुपये जमवले. एकूण 11,255 रुपये जमले असल्यास शिक्षकांनी किती रुपये जमा केले? इथे आपल्याला प्रथम अभिजितने 3940 रुपये व सागरने ₹750 रुपये म्हणजे 600 आणि 75 म्हणजे 700ला पाव कमी म्हणजे ₹750 रुपये जमवले. आपण यांची बेरीज करू दोघांनी जमवलेल्या रकमेची. 0 अधिक 5 5, 7 नंतर 8 9 10 आणि 11 हाताला 1 9 1 10 आणि 6 16 हाताला 1 4 4,615 रुपये झाले. आणि एकूण रक्कम आहे ही 11,255. मग 11,255 या रकमेतून हे दोघांनी जमवली रक्कम वजा करायची आहे. पहा 5मधून 5 गेले 0, 5मधून 1 गेला 4, 2मधून 6 जात नाही, 2वर काठ मारली, वरती लिहिले. शेजारच्या घरातून 1 हातचा घेतला. 12मधून 6 गेले 6, इकडं 1 गेल्यावर इथं राहिला 0, शेजारच्या घरातून घेतला 1 10, 10मधून इथं राहिला 0, इथे झाले 10, 10मधून 4 गेले राहिले 6 आणि 0शी 0.
उत्तर आलं 6,640 रुपये शिक्षकांनी जमवले. 6,640 रुपये शिक्षकांनी जमवले. पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढचा प्रश्न आहे 71वा प्रश्न. 37,067 ही संख्या अक्षरात कशी लिहिणार? 37,067 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 72वा प्रश्न. हे आपल्याला 20,000 अधिक 17,000 अधिक 400 अधिक 2,000 अधिक 10 अधिक 5 याची काय विचारलंय? ही तयार होणारी संख्या खालीलपैकी कोणती? तर यांची बेरीज केली तर आपल्याला तयार होणारी संख्या मिळणार आहे 5 5, 1 1, 4 4, 7 8 आणि 9 आणि 2 आणि 1 3. 39,415. 39,415 पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 73वा प्रश्न आहे 5 0 9 7 8 4 यापैकी कोणतेही 5 अंक एकदाच घेऊन लहानात लहान संख्या बनवा. 6 अंक आहे, आपल्याला 5 अंक घेऊन संख्या तयार करायला सांगितली. संख्या लहान पाहिजे, मग आपण लहान अंक घेणार आहोत. 5 लहान अंक, मग 1 4 7 आणि 5 असे 0 5 7 आणि 8 0 5 2 3 7 आणि 4 8 4 आणि 8 असे 5 अंक आपण घेणार आहोत. 9 घेणार नाही, म्हणजे 0 प्रथम आपल्याला घेता येत नाही, मग आपली 4 अंकी संख्या तयार होईल. मग आपण याच्यामधला सगळ्यात लहान अंक 4 घेणार आहोत, त्याच्यानंतर 0 घेणार आहोत, नंतर 5, नंतर 7 आणि शेवटी 8. 9 घेणार नाही, तो मोठा अंक आहे. 40,578 40,578 ही संख्या तयार झाली. पुढची संख्या आहे 74वा प्रश्न आहे 7,901 आणि इथं रिकामी चौकट दिली. 8,101 9,403 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत, तर चौकटीत कोणती संख्या येईल? 7,901 पेक्षा मोठी संख्या येईल, मग ती आहे 8,001 पर्याय क्रमांक 4. 75वा प्रश्न आहे 37,474 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? हा 7 आहे हजाराच्या घरात, हा आहे दशकाच्या घरात. मग 7 हजाराच्या घरातल्या ह्या 7ची किंमत आहे 7,000 आणि ह्या 7ची दशकाच्या घरात आहे, म्हणून त्याची किंमत आहे 7 दशक म्हणजे 70. यांची बेरीज केली तर आपल्याला त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती येईल? तर 7,070. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. धन्यवाद.